तर ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त बुध येथे जे ओपन मैदान भरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अजून एक गुलालाचे मानकरी दिसत आहेत. तर मला पहिलं तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलाय सांगा. आम्ही सांगलीतून आलोय. नाव सांगा. अमित मधुकर निकम सांगवी. शर्यत सांगवीच्या नाव बैल पळतो. नाव काय? बावऱ्या. आणि याच्या बराच कुणाचा पैरा होता? गावातलेच घरचाच म्हणजे घरचाच होता. घरचा साज तयार करण्यामागचं तुमचं कारण काय? हे वासरू आदत मध्ये पण चांगलं पळत होतं, पण मध्ये तरी त्याचा अपघात झाला. त्यानंतर 6 महिने वासरू बसून होतं. एक फेरा काढून म्हणलं आज ट्राय तरी घेऊया वासरू कसं पळतंय, आणि आज गाडी फायनल साठी पात्र झाली. आपण काय बघतोय की घरचा साज का तयार करतायत की हा जो वायदीचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे घरचा साज तयार करायला बघतात. तुमचं काय म्हणणं आहे की सगळ्यांनी अशा प्रकारे नियोजन करावं का मग आता पुढे? हो, टॉपची मैदान पैर मिळत नाही, त्यामुळे असेच चांगले वासर बैल हुडकून पैर केले पाहिजेत. आता हे ओपनच्या मैदान हे दुसरं खोंड आहे, आत्ताशी दात लावलाय, तो फायनल साठी पात्र झालाय. याचं नाव काय? शंभू. मागचं मैदान कुठलं केलेलं? ह्याच्या आधी रुईला खेळलो, तिथं सीमेला थोडक्यात गाडी कडून लागली, त्यामुळे पब्लिक मुळे वासरू दबलं, त्यामुळे मार खाल्ला. आणि आंधळीत 3 नंबर केला आणि किनीत 2 नंबर केला, सगळ्या टॉपच्या गाड्या मारून. आज जेव्हा मैदानात आलेला त्यावेळेस कसं नियोजन केलेलं संपूर्ण म्हणजे घरचीच गाडी होती. ड्रायव्हर घरचा, आमचे ड्रायव्हर आहेत गोविंद ड्रायव्हर सांगवी, ते गाडी आणतात. गावात आमच्या घरचे ड्रायव्हर आहेत. सुट्टी कोण करतो? सुट्टी हा आम्ही निकम करतो. गटात कोणत्या गटात पळाली गाडी? 32 गटात पळाली. कोणत्या तासावर? 32 5 नंबर तास आणि दुसऱ्या सीमेत 3 नंबर तास. गटाला कसा निकाल भेटला? गटाला सुट्टाच निकाल घेतला. आणि सेमीला पण बऱ्यापैकी अर्धा तासाचा खडा होता. आजचा हा गुलाल तुमच्यासाठी का महत्वाचा होता? आजचा गुलाल ह्या वासासाठी महत्वाचा आहे. वासाचं पुनरागमन होतं, गुलालात पुनरागमन केलं. दुखापतीतून उठून पहिल्याच मैदान आणि पहिल्याच मैदानात फायनल साठी पात्र. त्या वासात जास्त ओपनच्या मैदानात दुसऱ्या फायनल साठी पात्र ठरले. तर आपण बघू शकाल की याच्यामुळं आज यांना फायनलचा मान, गुलालाचा मान भेटलाय. मला काय सांगाल याची खासियत काय? त्याची खासियत अशी की त्या आदतपणापासून कुठल्या बैलाला कमीच पडलं नाही. आणि मध्यंतरी ह्याचा अपघात झाला, बघ मरायला चालतं वासरू, म्हणजे ह्याचा पुनर्जन्म झाल्यागत झालाय. आणि एक फेरा काढला डायरेक्ट आज फायनल साठी दुसऱ्या मैदानात डायरेक्ट गाव घरची गाडी म्हणजे पळवावी, डायरेक्ट फायनल साठी पात्र झाले. ज्यावेळेस फाटी बघितलेली तुम्ही त्यावेळेस काय वाटलेलं? फाटी बघितल्यावर ज्यावेळेस फाटी बघितली ते बैलावर इतका विश्वास आहे, काळवडीचं रान जावं लागल, बैल म्हणजे कोणाची पण गाडी मारणार असं एवढा कॉन्फिडन्स आहे आपल्याला. ह्याची खासियत काय पळताना? ह्याची खासियत म्हणजे खालून ते वरपर्यंत एकच स्पीड लावतो. ड्रायव्हर कोण होता? गोविंद ड्रायव्हर सांग, महाराष्ट्र केसरी गोविंद ड्रायव्हर सांग. तर ते होते, त्यांनी जेव्हा त्यांचा अनुभव सांगितला की गाडी अशी अशी पळाली त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? गाडी अशी इतकी कटून पळते म्हणजे कोण जरी लागलं आज तरी गाडी मारू शकतो, एवढं कॉन्फिडन्स आलता ड्रायव्हर. आता जो फायनल होणार आहे त्यामध्ये काय धरून चालायचं? आता गाडी 5 नंबर तासावं लागली, बघू आता काय नशिबात काय असेल ते होईल. तुम्हाला काय वाटतंय आपल्या तुम्हाला गुलाल भेटलाय, पण ज्यांना आज गुलाल मिळालं नाही त्यांना तुमचा काय सल्ला असेल? त्यांनी कशी प्रॅक्टिस करावी, कसं मैदानात यावं? मला एक तर असं वाटतं की घरचा साज तयार करावा, कारण पहिल्याला वायदीसाठी त्या बैलाला सुद्धा लय वायदी दिली आम्ही आणल्यापासून. आम्ही रात्री पण नियोजन नव्हतं, सकाळी अचानक नियोजन झालं, म्हणजे घरचीच गाडी पळवायची, डायरेक्ट घरची गाडी घेऊन आलो. सगळ्यांना एकच सल्ला देईन की घरची गाडी तयार करा. घरची गाडी तयार करा. आणि तुम्हाला आज गुलाल भेटलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमला याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि आपण बघाल की ड्रायव्हर आहेत गाडीचे, तर मला सांगा गाडी कशी पळाली आज? गाडी 1 नंबर पळाली, गटून पळते गाडी. आणि विशेष म्हणजे गावची गाडी आहे, गावातली गाडी. आणि वासरू पहिल्यांदाच काढले, 6 महिन्यातनं त्याला लागलं, दुखापत झाली होती. आणि 6 महिन्यातनं पहिलंच त्याचं मैदान, आणि पहिल्याच मैदानात गुलालात राहील. गटाला स्पीड कसं होतं आणि सेमीफायनलला स्पीड कसं होतं? गटाला वाज कडन लागल्यामुळे जरा वासरू कमी पळालं, पण मला अंदाज होता मधनं लागली गाडी काहीतरी करल असा हा अंदाज होता मला. याच्या आधी तुम्ही दोघांची गाडी हाकलेली? हा, हाणली. त्यावेळेस कसं होतं? तेव्हा पण पीड लागायचं, पण त्याला लागल्यामुळं मला ते विश्रांतीच होता. आता परत जोट्याखाली आला, गुलाल करून दिला. स्पीड कुठं लागलं चांगलं? स्पीड 4थ्या हिश्श्यापासून फुल गाडी पळाली अशी. गाडी बघून बैल पळत होता, गाडी सरून दिली नाही बैलाला. तुम्हाला कधी कॉन्फिडन्स आला की हा गुलाल आज भेटू शकतो आपल्याला?
जशी गाडी मधनं लागली तसं म्हणलं बैलाला वासरानं साथ दिली की 100% आपण गुलालात राहणार. चालेल चालेल. तुमच्या सगळ्या टीमला या गुलालाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव आकाश प्रदीप चव्हाण, राहणार सांगवी. मोबाईल नंबर 89 99 87 86 26. चालेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.